तुम्ही आमची मागण्या येतात त्या देऊन टाका। इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत, मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे तर तुम्ही कसं काय देणार नाहीत? मग आडमुठा कोण? म्हणून आज उद्या हातात दे। आणखीनही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही। तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उचलून टाकू शकतो। तुम्हाला वाटण काय काय नाही, मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले, मी सोडित नसतो। मग मी जर एकदा 10 वाजता 27 लांतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो मग। कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य आहे, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे। वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत, मी आडमुठा नाहीये, मी माझ्या लेकरासाठी झुंजतोय गरीबाच्या। आणि ते जर आडमुठापणा करत असलेत तर दोष कुणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा। तुम्हाला मुद्दाम बोलवलंय, दोष कुणाला द्यायचा, मला का माझ्या समाजाला का सरकारला? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो, तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी। 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही। मग आडमुठ कोण? माझं असून माझ्या मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचे? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे मग?